1950 मध्ये पंजाबराव देशमुखांनी बीडमध्ये येऊन मराठ्यांना सांगितलेलं की कुणबी प्रमाणपत्र घ्या, पण त्यावेळी मराठ्यांनी नकारलं आणि आज 74 वर्षांनंतर त्याच गोष्टीसाठी आंदोलन चालू आहे. निजामांनी जिनिंग मिल, प्रेसिंग मिल, ऑइल मिल हे सर्व बीडमध्ये आणलं. त्यानंतर एकही मिल इथे कोणतंही महाराष्ट्रातलं सरकार आणू शकलं नाही. इथे सुरुवातीपासून कोणतीही शिक्षण संस्था नाही. थर्मल पॉवर स्टेशन ही यशवंतरावांची देण आणि इथे जे ऊस कारखाने आहेत तेही बंद पडू लागले आहेत. महाराष्ट्रात तर फक्त साखर कारखाना डुबवून 800 करोडचा 40 करोडला विकत घेण्याचं राजकारण चालतं. इथे जनावरांना पिऊ घालायला पाणी भेटत नाही आणि पाण्यासाठी कोणत्या योजनाही नाहीत. या सर्वांमुळेच इथे रोजगार नाही आणि जे 1-2 एकरवाले शेतकरी आहेत तेही जातात 6-6 महिने बाहेर मजदुरी करण्यासाठी, ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतो. आणि जिथे महाराष्ट्र सरकार 60,000 शाळा विक्री काढत आहे ते कशाला पाहतायत ऊसतोड कामगाराच्या शिक्षणाचं. म्हणूनच मागासलेला, अविकसित, अशिक्षित, कोरडभाऊ आणि ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं, पण त्यावर